तर मी बनवणार आहे गाजराचा हलवा. थोडंसं स्वीटमध्ये आपल्याला जेवणामध्ये हवा आहे, तर त्यामुळे बनवते मी गाजराचा हलवा आणि बघूया कसा होतो. छान असा तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये गाजराचा किसून घातलेला आहे आणि किंचितसं तूप, जेणेकरून तो छान असा भाजेल. तूप घातल्यानंतर थोडा वेळ जरा त्याला असं छान असं वाफवून द्यायचं, म्हणजे शिजून द्यायचं थोडा वेळ. म्हणजे तुपाचा जो वास आहे तो त्याच्यामध्ये छान असा उतरतो. त्याच्यामध्ये थोडंसं दूध घातलं आणि दूध घातल्यानंतर थोडंसं झाकून ठेवायचं, जेणेकरून ते छान असं दुधामध्ये शिजेल. शक्यतो करून मी सगळ्या पदार्थांमध्ये साखरेपेक्षा जास्त गुळावर भर देते. आत्ता सुद्धा माझ्याकडे गूळ संपलेला आहे, त्यामुळे मी जरा त्याच्यामध्ये साखर टाकणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला कितपत गोड लागतोय त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर ॲड करू शकता. येस, मला जरा गोड आवडतो, सो मी त्यानुसार साखर ॲड करत आहे. हां, म्हणजे तुम्हाला कितपत गोड हवा आहे, कोणाला सपक लागतो, कोणाला जास्त गोड आवडतो, कोणाला मीडियम आवडतो. सो त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर ॲड करा आणि त्याच्यानंतर थोडा वेळ असं छान असं वाफवू द्या. त्याच्यामध्ये बदामाचे कापणी घातलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युली क्रश करून टाकले. तुम्ही बारीक करून पण टाकू शकता किंवा कट करून असं बारीक पातळ स्लाइस करून सुद्धा टाकू शकता. त्याच्यासोबतच एक स्वीटनेस आणि एक स्मेल छान येण्यासाठी मी वेलदोडेची पूड टाकते आहे, जेणेकरून वास खूप छान राहतो आणि खमंग वास सुटतो. हे टाकून झाल्यानंतर तुम्ही एक 10 मिनिटं छान असं झाकून ठेवा. तर गाजराचा हलवा रेडी झालेला आहे आणि हा अशा प्रकारे दिसतोय. जरासा घेतला, दिसताना टेक्स्चर खूप छान दिसतंय. आता खाऊन बघते प्रॉपर जमलाय की चुकल्या. मन प्रसन्न झालं, मन प्रसन्न झालं. मला प्रचंड गोड आवडतं आणि मला जसा पाहिजे तसा. खरंच उगाच नाही, पण खरंच खूप छान झालं, खूप मस्त. टेस्ट पण खूप छान होतं याच्यामध्ये. अशा तऱ्हेने माझा
तुम्ही पण या खायला.